जय संविधान जय भारत। मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक, पुणे। दिनांक 9/8/2024 रोजी पुणे सेंट्रल बिल्डिंग येथे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील जागा त्वरित भरण्यात याव्या यासह विविध मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत। यावेळी जितेंद्र भोसले प्रदेश अध्यक्ष, संदेश कांबळे महाराष्ट्र अध्यक्ष, श्रद्धा जसवार प्रदेश अध्यक्षा, ॲडव्होकेट शिवचरण शिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत। भारतीय विद्यार्थी मोर्चाचा भारतीय विद्यार्थी मोर्चाचा अरे माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करा, माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करा। अरे काम चुकार अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे असे कसे देत नाही, अरे असे कसे देत नाही, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा। अरे एकच नारा, अरे एकच नारा, एकच नारा। खाली या, खाली या, आंदोलनाला उत्तर द्या। खाली या, खाली या, आंदोलनाला उत्तर द्या। एकच नारा, माझी सैनिकांच्या जागा भरा। एकच नारा, माझी सैनिकांच्या जागा भरा। अरे कोण म्हणतंय भरत नाही, त्याशिवाय जात नाही। अरे कोण म्हणतंय देत नाही, त्याशिवाय जात नाही। अरे कोण म्हणतंय देत नाही। त्याशिवाय जात नाही। या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या लाचखोर अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, त्या पळपुट्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, त्या पळपुट्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा। नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे कोण म्हणतंय देत नाही, त्याशिवाय जात नाही। कोण म्हणतंय देत नाही। त्याशिवाय जात नाही। अरे शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे नोकरी आमच्या हक्काची। नाही कुणाच्या बापाची। या जातीवादी अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं। आज आम्ही इथे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। पण हे आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत ते कुणाला सापडले असतील तर त्यांनी इथे आणून द्यावेत। आरोग्य विभागाचे अधिकारी हरवले। अरे आरोग्य विभागातील अधिकारी हरवले, अधिकारी हरवले, अरे आरोग्य विभागातील हरवले, अरे आरोग्य विभागातील अधिकारी हरवले, अरे आरोग्य विभागातील अधिकारी हरवले। अरे काम चुकार अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे काम चुकार अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे काम चुकार अधिकाऱ्यांचं करायचं काय? नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अरे माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करा। नमस्कार, मी संदेश कांबळे, राज्य संयोजक भारतीय विद्यार्थी मोर्चा। आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने इथे आरोग्य विभागातील जे सर्व संवर्गातील माजी सैनिकांचे रिक्त पदे आहेत ते कन्वर्ट करून भरण्यात यावे यासाठी आंदोलन चालू आहे। भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आलेलो आहोत। आज या देशामध्ये 8.33% बेरोजगारी वाढलेली आहे आणि दर दिवसाला बेरोजगार जे आहेत हे आत्महत्या करत आहेत। शासनाची 2023 मध्ये पदभरती झाली होती, ते पदभरती होऊन सुद्धा त्याची लिस्ट लागून
जवळपास 6-8 महिने झालेले आहेत. तर हे 6-8 महिने होऊन सुद्धा इथे ज्या माजी सैनिकांच्या जागा आहेत त्या कन्वर्ट करून या बेरोजगारांना न्याय देण्यात नाही आलेला आहे. आणि ही जी महाराष्ट्राची जनता आहे, या महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्य सेवेच्या अभावामध्ये वेठीस धरण्याचं काम जे आहे हे आरोग्य विभागातील जे कामचुकार अधिकारी आहेत हे कामचुकार अधिकारी करत आहेत. आता मी या कामचुकार अधिकाऱ्यांना कामचुकार का म्हणत आहे, आमचं जे आंदोलन आहे, आंदोलन इथं पूर्वनियोजित होतं व पूर्वनियोजित आंदोलन असल्यावर यांना पत्रसुद्धा गेलेलं होतं. व याआधीसुद्धा आम्ही जेव्हा या ऑफिसला भेटायला आलेलो होतो, इथचे जे संचालक आहेत राधाकृष्ण पवार ते कधीच या ऑफिसला भेटत नाहीत, आजसुद्धा त्या ऑफिसला अवेलेबल नाही आहेत. तर झालं काय आहे की माजी सैनिकांच्या जे 600 जागा आहेत, 600 जागा आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत. त्याच्यामध्ये एक्सरे सायंटिस्ट ऑफिसर, त्यानंतर LSO, मलेरिया स्टाफ नर्स, ऑप्थॅल्मिक ऑफिसर, हेल्थ इन्स्पेक्टर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, फार्मसी ऑफिसर, ब्लड बँक असे वेगवेगळे जे संवर्ग आहेत याच्या जागा ज्या आहेत अजूनही रिक्त आहेत. या जागा रिक्त असल्यामुळे जे महाराष्ट्रातील जनता आहे जेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा तिथं स्टाफच नसतो. त्या स्टाफच्या अभावी बरेचसे जे पेशंट आहेत ते पेशंट दगावतात. पण ते पेशंट दगावतात तरीसुद्धा हे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्याला जाग येत नाही. तर आमची अशी मागणी आहे की जे आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील रिक्त जागा ज्या आहेत या त्वरित माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट करून भरण्यात याव्यात. आता आम्ही याला आधार काय आहे, आम्ही का बरं म्हणत आहोत की या ज्या जागा आहेत या जागा कन्वर्ट करून भरण्यात याव्यात. तर 1999चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय असा म्हणते की जर व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये जर कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तर त्या ज्या जागा आहेत या जागा मेरिटनुसार त्या वर्गातील मेरिटनुसार कॅन्डिडेटला देण्यात याव्या व जे रिक्त अनुशेष आहे तो पूर्ण करण्यात यावा. पण हे जे अधिकारी आहेत 1999चा GR आहे त्या GRला सुद्धा डावलत आहेत आणि या महाराष्ट्राच्या जनतेला आणि या बेरोजगारांना विठीस धरत आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चा व राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र जनतेच्या समर्थनात व या बेरोजगारांच्या आणि या आरोग्य विभागात जे विद्यार्थी आपली सेवा देऊ इच्छितात, जे युवक बेरोजगार आपली सेवा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे. तर माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्यासोबत जी DMERची जी भरती झाली होती त्यांना जॉईनिंगसुद्धा मिळालेली आहे. पण हे जे अधिकारी आहेत यांची अजून ABCD सुद्धा झाली नाही, अजून सुद्धा झोपलेले आहेत. जर हे अधिकारी या 15 ऑगस्टच्या आधी याच्यावर कारवाई करणार नाहीत तर या 15 ऑगस्टला या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आंदोलन सुरू करू. या देशामध्ये बेरोजगारांना आणि जनतेला जर न्याय मिळत नसेल तर ही आझादी जी आहे, हे जे स्वातंत्र्य आहे या कामचुकार अधिकाऱ्यांनी खाऊन घेतलेलं आहे. तर आमची या अधिकाऱ्यांना विनंती वजा सूचना आहे की 15 ऑगस्टच्या आधी या जागेसंदर्भात, या जागा कन्वर्ट करण्यासंदर्भात, या जॉईनिंग संदर्भात निर्णय घ्यावा. अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चा आक्रमक भूमिका घेऊन आपल्या ऑफिस समोर आंदोलन करेल. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. साथियों, आज हम यहाँ पर भारतीय विद्यार्थी मोर्चा के द्वारा धरना प्रदर्शन कर रहे हैं और धरना प्रदर्शन करने का जो मेन उद्देश्य ये है कि ऑलरेडी महाराष्ट्र सरकार ने GR निकाला है और GR के तहत जितने भी एक्स सर्विसमैन हैं उनकी हज़ारों सीट्स हर डिपार्टमेंट में खाली है, वो सारी डिपार्टमेंट्स में भर्ती हुई. लेकिन आरोग्य विभाग के लोग ये नालायकी कर रहे हैं कि जो जगह खाली है उस जगह को भरने का काम नहीं किया जा रहा. बहुत सारी जगहों पर ऐसी व्यवस्था है हॉस्पिटल में कि 1000 पेशेंट के पीछे एक ही फार्मेसी ऑफिसर, जबकि 500 के पीछे 15 लोग होने चाहिए. तो ये आज की डेट में जो डिमांड है आरोग्य विभाग का, वो डिमांड बढ़ रहा है. लेकिन जो ऑलरेडी जगह है, जो पोजीशंस रखी गई हुई है, उसे कन्वर्ट करने के लिए इन आरोग्य विभाग के लोग नालायकी कर रहे हैं. ये बच्चों ने एग्ज़ाम 2023 में दी है, 2024 में आते आते इसकी वैलिडिटी खत्म हो जाएगी. और वैलिडिटी खत्म होने के बाद जो इन्होंने पिछली बार जो एग्ज़ाम लेने के बाद एक्स सर्विसमैन की पोजीशंस को नहीं भरा था, वही एड ऑन होकर फिर से बच्चों की एग्ज़ाम होगी और फिर से वही काम करेंगे. इसलिए एक्स सर्विसमैन की जगहों पर जो एलिजिबल
क्राइटेरिया में जो विद्यार्थी आते हैं, जो मेरिट लिस्ट में आते हैं, उनका भर्ती होना चाहिए। और हमें लगता है कि ये भर्तियां ना भरने का कारण एक ये भी हो सकता है कि ये जो बाकी 600 पद थे, क्योंकि हमने DMER का आंदोलन जब चलाया तो हमें पता चला कि डिपार्टमेंट के लोग जो है इन्होंने 20-20, 25-25 लाख लोगों से बच्चों से, कैंडिडेट से पैसे लेकर नाजायज तौर पे उनको ऑर्डर दिया है। तो ये जो विद्यार्थी यहाँ पर खड़े हुए धरना प्रदर्शन के लिए, ये सारे मेरिट बेसिस के विद्यार्थी है, लायक विद्यार्थी है, उस पोजीशंस के लायक है, उस कुर्सी उन्हें मिलनी चाहिए। इसलिए आज हम यहाँ धरना प्रदर्शन कर रहे हैं। आने वाले समय में जब तक ये धरना प्रदर्शन का रिजल्ट नहीं आता, हम और भी बड़ी संख्या में 15 को यहाँ पर उपस्थित रहेंगे और ये बच्चों को न्याय दिलाकर रहेंगे। भारतीय विद्यार्थी मोर्चा की तरफ से देश भर में देख रहे सारे जो अलग अलग संगठनों के लोग देख रहे हैं, जो आम नागरिक देख रहे हैं, आप सभी से अपील है कि ये जो सरकार की नालायकी है, इसके अगेंस्ट में आप लोग भी सोशल मीडिया पे अपनी बात रखें और इन विद्यार्थियों का, इन युवाओं का साथ समर्थन करिए, हौसला बढ़ाएं। धन्यवाद। या ठिकाणी आत्ताशी आमचे वरिष्ठ मॅडमनी सांगितलं, मी जास्त काय सांगू इच्छित आहे। मी ॲडव्होकेट शिवशरणशी या ठिकाणी एवढं कर्मचाऱ्यांना इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो, आम्ही कोर्टाची लढाईसुद्धा लढायला तयार आहे आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा लढायला तयार आहे। आम्ही रस्त्यावरची लढाई कोर्टाच्या लढाईपेक्षा पण चांगलं लढतो, हे मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ। कारण आम्ही आज नागपंचमी आहे, आम्ही नागवंशीय लोक आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना योग्य त्यांची जागा दाखवून योग्य तो न्याय निवाडा या विद्यार्थ्यांसोबत आम्ही करू, एवढे आम्ही या संघटनेच्या वतीने सांगतो। धन्यवाद। जय शांततेत घेऊ, हक्काच्या जागा मिळवून जाऊ। सर एक प्रश्न अरे आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे नोकरी आमच्या हक्काची, अरे सर्व्हिस आमच्या हक्काचं, डॉक्टर राधाकृष्ण पवारांचा करायचा काय, राधाकृष्ण पवारांचा करायचा काय, भ्रष्ट सरकारचा करायचा काय, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा करायचा काय, कुठे अधिकाऱ्यांचं करायचं काय, कुठे अधिकाऱ्यांचं करायचं काय, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा